हिचा नवरा एक पट, हिचा नवरा तर इतका खट्या, त्याची बायको मेली. बायको पूर्वीलाही बायका करायचे लोक असं म्हणतात, करायचे म्हणजे मिळत होत्या. आता बायको जे राहिले काहींचे मंगळवारी झाले आणि गुरुवारी नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. तो एक तमाशा आहे. आता याची बायको मेली कोणाची? शंकराची. महिला मंडळ ही बाई इतकी नंगाट आहे देवी, हिनं देवाकडून करार करून घेतला होता, मी कोणताही अवतार जरी घेतला नवरा माझा भगवान शंकरच. ते जमणार नाही ते नाही. आम्ही एका वर्गात असं नाही. पार्वतीचं नाव शंकराची बायको मेली, ती काय रडलं बिडलं नाही. ती काय आपल्या फेसबुकला नाही, व्हॉट्सअपला नाही, रडलं बिडलं नाही. आता आम्ही तर मोबाईलच वापरते नाही. मी इतका सुखी आहे महाराज, कोणचं काय झालं आपल्याला काहीच माहीत नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्टेटस नाही, स्पिन टच नाही, काय नाही. मी हा मोबाईल एकाच सुद्धा आयुष्यात अजून घेतला नाही. कोणत्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो तेवढं मिळालं, त्याच्यावर 2 वर्ष जाते नाही. आणि आपल्याला काही माहीतही होत नाही, काही माहीत व्हायचं कामच नाही, मोबाईलच नाही. नाही तर आता शिळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला असतंय. कोंबडीनं अंड घातलं बाई, आमच्या कोंबडीनं अंड घातलं तरी राहत असं मग नाही. आता ते शंकर बिंकर काय रडलं बिडलं नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं, कारण हा कट्टर भक्त कोणचा? रामाचा. बाकी जे सगळे देव, हा पठ्ठ्या महादेव. आणि हे रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, गाड्यानं भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली, कारण हिच्या नवरे का माणसं मारायचं खातंय. चेअरमन आहे त्या सोसायटीचा तो, आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईनं. मग वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? वर लई लफडेत महाराज. ते मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्या. हे गेले म्हणले बोला, हो माणसंच वर येईन. हे म्हणले बस शंकर करते भजन, आणि भजन बंद. जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत नाही, मग माणसं नेताच येत नाही. मग हे म्हणले बस शंकर बिघडलं असं काहीतरी करा. म्हणले बायको करून द्या त्याला. मी लोक पहिल्यापासूनच महाराज हे मेले नाहीत, गेले. हे गेले शंकराकडं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, वो यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम. मी हे सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय पायाजवा काय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीव, फिरायला नदीव, आणि खातं माणसं संपवणे. ही आलती हिमालयाच्या पोटी, राजा दक्षाच्या पोटी. कोण? पार्वती. तिच्या बापाला सांगितलं आता हीच मुलगी द्यायची. लग्नाची तयारी राजा दक्षाने पतसंस्था वगैरे काढली, लॉन्स वगैरे घेतलं, 13% पतसंस्था वगैरे काढून भारीतला डीजे बिजे, सत्काराचे फेटे बेटे, हळद मेहंदीची तयारी केली. शालू घेतला का तुम्ही लग्नात? शालू केवढ्याचा? 25,000चा. लबाड बोलू नका, देवी पुढं बसले तुम्ही. केवढे? हा केवढ्याचा? 2 लाख. हा बरं जाऊ दे, तुम्ही नेसले किती वेळा? 20,000चा शालू घेऊन एकदा नेसण्यापेक्षा 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडी सुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असती, कोणची धावपळ सुद्धा नसती झाली. आपल्या लोकांना पैसे कुठं घालावं हेच कळत नाही. आले लग्न जमलं, नवरदेव सजवला. कसा सजवला माहिती का? भस्म, साप गळ्यात, टाईट नवरदेव, आणि नवरदेव डोळेच उघडीनं. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले झटे करता कोण? नवरदेव डोळे उघडीनं. नवरदेवानं उघडले डोळे, वराडच नाही. त्यानं दिली आरोळी, अख्खी भूत गोळा झाली.
म्हणजे फाशी घेईल, प्रेमभंग होईल, गाडीनं उडवेल. वराडाची फुल ट्रक घुसली मंडपात, निमा मंडप उडून गेला, अख्खं वराडच भूत. लोक म्हणले नवरदेव असाय तर वराड कसं असं. मग शंकराने भूतांना सांगितलं तुम्ही घरी जा, माझं लग्न नाही होणार, माझ्यावर तांदूळ टाकायला कोणी जागणारच नाही तर काय. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही जाणार नाही. शंकर म्हणजे लग्न होणार नाही. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कधी. मग शंकराने भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज, ही भूतांची अवलाद आहे महाराज. म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ, आणि वर वावळायची पाळी आली. आता वर वळी ती नवरीची आत्या, आत्याचं वळते ना, टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला, गळ्यातल्या बाबाने सलाम घातला. नवरीची आत्या जागेवर मेली ने, जागेवर मेली. आरडली नाही, वरडली नाही, त्याच साडीवर गेली ग बाई, त्याच साडीवर गेली. वर वावळणीची साडी घेऊ नाही, ज्याने घेतली त्याने उद्या परत द्या बाई, नाही तर. शंकर नवरदेव झालं, लागलं लग्न. कसं लागलं, या तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा च्युत शंकर प्रभुतिबीर, देव सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्यम शुभमंगल सावधान. पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. लागलं लग्न. नवरी गेली नवरीच्या घरी. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता तुम्ही बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. गेलं लग्न लागलं, पार्वती गेली नवऱ्याच्या घरी. नवऱ्याचा अपमान झाला, बापाने केला. तिने अग्नीत उडी टाकली. ते शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तिपीठा, आणि त्यातली 3.5 महाराष्ट्रात आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वणी. आणि ती देवी विचारे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तिचा नवरात्र केला. आणि म्हणून त्या देवीचा जो माऊलीने लिहिलेला जो हरिपाठ आहे त्याची कीर्ती जरी गायली तरी, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, हरिपाठ कीर्ती
कीर्ती जरी मुखानं गायली तरी देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. साबणाने चमडं स्वच्छ होईल, हरिपाठाने अंतकरण स्वच्छ होईल. साबणाने याचा सेंट येईल याचा, पण हरिपाठाने मृत्यूनंतरही कीर्ती राहील. हरिपाठ पाठ करा. ज्ञानेश्वरी महिला मंडळ देव घरात ठेवत जा. वाचू नका, कारण आपल्याला मालिकांमुळे वेळच कुठे. अहो आपल्यावर शिट्ट्या मोजायची पाळी आली या मालिकेपायी. मालिका घेऊन बायको रिमोट हातात घेऊन ते आपण म्हणलं 2 झाल्या, आता 1 राहिली तिथं उभे राहा, तेवढी उभे तेवढी बंद करा. नेमके आता ते आता शिकतं 3 बायकांची कथा झाली. रंगलेली माणसं आहे आपण मालिकेत. आम्ही हरिपाठात रंगत नाही, मालिकेत रंगतो. आम्ही भजनात रंगत नाही, आम्ही नको तिथं रंगतो. पण पाया पडून सांगतो, शेवटी फळ आहेच. माना नाही तर नका मानू. एवढं पुण्य विचारे साहेबांनी कमवलं ना, या पुण्यावर कधी कमीच पडणार नाही. आता 8-9 दिवसाचा कार्यक्रम एवढा मोठा कोण कराय, कोणाला वेळ आहे भाऊ. इथं बापाचा दावा घालीन लोकांना वेळ नाही सध्या. लोक आता उगत तुम्ही एवढे आजच बसले असते कीर्तनाला एवढं टाईम, आणि आज मला खरं सांगा तुम्हाला बसायचं कवर आहे. अजून वाजले किती? 10. अजून किती? अजून काय विचार आहे? अरे 2 तास झाले माया पुढे बसून तुम्हाला. आता कवर बसवायचंय अजून? म्हणजे ह्या देवीची जी सेवा केली ती सेवाच पुण्य झालं, आणि हेच पुण्य विचारे साहेबांच्या पाठीमागं उभे राहणार. तुम्ही बारीक अभ्यास करा, मला थोडं मागं न्यायचंय. हरिपाठाची कीर्ती का? महिला मंडळ आता सुट्ट्या लागल्यात पोरांना. सुट्टी लागली का तुला? परीक्षा जमली का? तुला काय माहिती? संपली. आता सुट्टी किती दिवस आहे? गावाकडे जायचं घे, इथंच राहते. आता ह्या पोरांना सुट्टीमध्ये हरिपाठ शिकवलं पाहिजे, पसायदान शिकवलं पाहिजे. इथून पुढच्या पिढीला विज्ञानाबरोबर आध्यात्मिक शिक्षण दिलंच पाहिजे. यावर तुमचं मत काय? तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल, तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल आणि संस्कारक्षम पिढी बनवायची असेल तर अध्यात्मच घरात पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? विज्ञान कोणी नाकारत नाही, पण विज्ञान हे अध्यात्माशिवाय अंधारात आहे. आपण म्हणतोय रामाने पूल बांधला, रामाने बांधलेल्या पुलावरून वानरं गेली, पण तुकोबारायाने बांधलेल्या गाथा नावाच्या पुलावरून अख्खं जग ठरलं. आता आमच्या पुढे प्रश्न पडेल, गाथा म्हणजे काय? अजून 5 वर्षांना जग इतकं पुढे जाणार आहे. थिगळ हा शब्द शिक्षक गुरुजी विद्यार्थ्याला शिकवणार कसा? थिगळ सांगा ना, काय थिगळ म्हणजे काय? थिगळ फाटलेलं कापलं नाही. आपण लहान असताना चड्डी जर फाटली तर आपली आई सुईने शिवत होती आणि त्याला फिट करत होती. याला म्हणायचं. आज थिगळ कुठे? आज जग इतकं माजाटलंय, चांगल्या चड्ड्या फाडून हिंडत आहे. किती भिकार अवलादीची लोक आहेत पहा तुम्ही, इतकी दरिद्री. आता एक चड्डी आली कुठून नालायकाने काढली, इथं कापित आहे, इथं कापित आहे, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप, हिंड, नाही तर रविवारी घालूच नको. मग आता मला सांगा, थिगळ हा शब्द शिकवायचा कसा? अजून 5 वर्षांना जिल्हा परिषदेच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली, बैलगाडी त्याला लाकडाची बनवून आणावं लागेल. याला बैलगाडी म्हणत. मुलांनो,
याला बैलगाडी म्हणत. मग मुलं विचारणार, गुरुजी याला काय चुपात? मग गुरुजी म्हणणार, बैल. मग एका गाडीला किती बैल चुपात? 2. मग आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणणार, कशावरून? माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यात बैलात काही, म्हणून आता एक बैलाची गाडी आली. आता जवळजवळ सगळ्या गाड्या 1 महिन्याच्या आहे. मग विचारे साहेबांनी आयोजित केले कार्यक्रमात सगळ्यांनी उद्यापासून 5 मिनिटं काम करायचं. सांगू महिला पुरुष सांगू, एक 5 मिनिटं तुम्ही फक्त देव घरात बसायचं रोज. देवनापच पाहिजे फक्त, कोणीच नाही. देवनापच. आणि असं दरिद्र्यावर नाही बसायचं देवा पुढं. फ्रेश. आता मी सकाळपासून 30 आहे तरी फ्रेश आहे की नाही? असं दरिद्र्यावर नाही. आणि बोलायचं देवाशी मस्त. जनाबाईनं काय दिल्या? शिव्या दिल्या ना. सखूबाईनं आपलं जिजाबाईनं काय दिल्या? शिव्या. आपल्याला शिव्या नाही द्यायच्या. बोलायचं देवाशी. बोलाल का आजपासून? मी सांगतो असंच बोलायचं ना. असं दरिद्र्यावर नाही बोलायचं देवाला. काय करू देवा, फाशी घे. काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, मग भात खाय. काही ते इतके दरिद्री आहेत. काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले तुझं कान पाड आणू का? तुला बायको मॅच द्यायची. तू काय येणा बिलाय का काय? असं नाही मागायचं. देवाशी बोलायचं. बोलाल पहा बरं का, मस्त बोलायचं. आपण आणि देवच पाहिजे दोघे जण. देवा असं लाडात घ्यायचं देवाला. देवा ए देवा. कधी कधी पहा बरं, मूर्ख पोरगी दरिद्री पोरावर प्रेम करते. आणि दोघं जण हायवेच्या कडेला जर बसले ना, किती सिस्टमॅटिक बोलतात. माझ्या डोळ्यात बघ, माझं हृदय फाडून मग तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. मग मर. इथं मस्त बोलायचं देवाशी. आणि कसं बोलायचं ऐका. देवा ए देवा, देवा ए देवा. मस्त बोलायचं. देवा देवा. देव म्हणेल बोल. देवा शबरीची बोरं खाली? हो. सुदाम्याचे पोहे खाले? हो. विदूर काकाच्या कन्या खाल्या? खाल्या ना देवा, खाल्या ना. अजून देवा काय देवा. एका मुलीला दळू लागायला गेला, तिची गोदडी घेऊन आला. एका मुलीला भजनाचा नाद लावला, तिला विष प्यायला लावलं. एकेला सुळावर जावं लागलं, एकेला खांबाला बांधून ठेवलं. काय देवा. कबीर बाबाला शेले विणू लागला, अर्जुनाला घोडे धुवू लागला, ज्ञानोबाला भिंत वाढू लागला, अर्जुनाला घोडे धुवू लागला. आणि एकाच्या बायकोचं बाळंतपण करायला गेला. सावता बाबाला शेतात काम करू लागायला गेला, जनाबाईला जळू लागायला गेला, गोरोबा काकाला मडके घडू लागायला गेला, सेना दादाला काम करू लागायला गेला. मग सज्जन कसायला तर मास विकू लागायला गेला ना. मग मी तुझं लेकरू आहे ना, मग एकदा माझ्या हृदयात ये ना. आणि काय नको देवा, मी लेकरू आहे ना तुझं, मला दर्शन दे. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारी. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी कान पडली देईन. साठविला हरी धरला पंढरीचा. कभी कभी मेरे दिल में